माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पार्लरच्या व्यवसायामधून आपल्या स्वतःचे आयुष्य सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेने कुटुंबियांच्या छताला कंटाळून आत्महत्या केल्याची भयंकर घटना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे घडली आहे। या विवाहितेने फलटण येथील महिला डॉक्टरसारखेच आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। पायल रणदिवे वर्ष 22 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून पायलला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करायचा होता। त्यासाठी तिने क्लासही लावला होता, पण तिच्या कुटुंबियांनी तो क्लास बंद केला। यामुळे ती व्यथित झाली होती। तिने शनिवारी सायंकाळी घरात कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली। तत्पूर्वी तिने आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहून ठेवली होती। त्याने तिने आपल्या नवऱ्यासह सासरच्या मंडळीवरती कौटुंबिक छळाचा आरोप केला आहे। विशेष म्हणजे तिच्या या अंगावर मारहाणीचे तसेच व्रण व जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत। त्यानुसार तिच्या वडिलांनी तिच्या पतीसह सासू सासरे व दिराविरोधात शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।